नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल BKMP स्टडीमध्ये। तर मित्रांनो, MPSCच्या काल संध्याकाळी विविध प्रकारच्या जाहिराती निघालेल्या आहेत। त्याचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्याची सर्व मित्रांनो तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत देत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या जाहिराती असतात त्याची माहिती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचत नसते। तर त्याचं सर्वात अगोदर मित्रांनो आपले चॅनल त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असतं। तर त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ज्या दुसऱ्याही जाहिराती आहेत त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल। आणि हा मित्रांनो व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा नसेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्याच्यापर्यंत मित्रांनो ज्याच्यासाठी हा महत्त्वाचा आहे त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल। आणि नेक्स्ट जो आहे तर कदाचित तोही तुमच्यासाठी महत्त्वाचा असू शकतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर पहा, जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवांतर्गत जीव रसायनशास्त्र गट ब या संवर्गातील पदभरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत। तर एकूण मित्रांनो पदसंख्या 11 आहे। आणि दुसऱ्या मित्रांनो जाहिराती विविध आहेत, त्याची तुम्हाला माहिती देणार आहे। चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, इथे प्रवर्गानुसार जागा दिलेल्या आहेत। अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क। तर मित्रांनो एकूण 11 जागा आहेत यासाठी। तर इथे तुम्ही पाहू शकता। तर पहा, अर्ज सादर करण्याचा कालावधी दिलेला आहे दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी। तर मित्रांनो दिनांक 13 जानेवारी 2025 लास्ट डेट आहे। तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात येथे सर्वसाधारण तरतुदी येथे दिलेल्या आहेत, त्याची मित्रांनो माहिती तुम्ही पहा। तर शासन शुद्धीपत्रक इतर समाज बहुजन कल्याण विभाग क्रमांक येथे दिलेला आहे। तर अन्वे शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी कालावधी विचारात घेण्यात येईल। तर प्रस्तुत संवर्गाकरिता 2024-25 या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील। तर हाही मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट क्लिअर झालेला आहे। येथे आरक्षणाबद्दल येथे माहिती दिलेली आहे, अनाथ आरक्षण, दिव्यांग आरक्षण। तर पहा, येथे पेमेंट दिलेले आहे वेतन श्रेणी तर 41,800 ते रुपये 1,32,300 अधिक नियमानुसार अज्ञे भत्ते असतील। तर मित्रांनो क्लास 2चे पद आहे आणि पेमेंट ही चांगली आहे। तर पहा, पात्रता भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक 1 एप्रिल 2025 असेल। तर किमान जे वय आहे ते सर्वांसाठी 19 वर्ष असेल। तर कमाल वय राखीव खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी 43 वर्ष। तर प्रावीण्य प्राप्त खेळाडू यासाठी दोन्हीसाठी मित्रांनो 43 वर्ष आहे, खुल्या आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथसाठी। तर दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष आणि माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजशिष्ट अधिकारी यांच्यासाठी सैनिकीय सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष। तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना उच्चतम वयोमर्यादा लागू नाही। तर शैक्षणिक अर्हता पहा, इथे काय दिलेलं आहे। तर शैक्षणिक अर्हता आणि अनुभव। तर शैक्षणिक अर्हता पासेस अ मास्टर्स डिग्री इन बायोकेमिस्ट्री अँड देअर आफ्टर। तर अनुभव मित्रांनो पहा, एक येथे दिलेला आहे, पासेस एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन लॅबोरेटरी फॉर नॉट लेस दॅन 2 years गेनड आफ्टर एक्वायरिंग द मास्टर्स डिग्री। तर मित्रांनो हे तुम्हाला अनुभव येथे दिलेला आहे। आणि 2 येथे शासनपत्र वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग क्रमांक येथे जो दिलेला आहे तो 2021 अन्वे मानवी आरोग्याशी संबंधित विविध तपासण्या चाचण्या ज्या प्रयोगशाळेत पार पडल्या जातात तेथे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव ग्राह्य समजण्यात येईल। तर मित्रांनो ज्याची शैक्षणिक अर्हता झालेली आहे त्यांना चांगल्या प्रकारे हे अनुभव वगैरे समजू शकतो। तर शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणन करण्याचा दिनांक येथे दिलेला आहे, त्याबद्दल माहिती दिलेली आहे। तर कर्तव्य जबाबदाऱ्या त्याची ही माहिती या संकेतस्थळावर येथे दिलेली आहे। तर निवड प्रक्रिया पहा, सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, तर प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलण्याकरिता पात्र असणार नाही। तर जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त जर आली तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला चाळणी परीक्षा घेण्यात येईल। अर्जाची संख्या जर जास्त आली तर परीक्षेची मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल।
तर मित्रांनो अर्जाची संख्या जर जास्त आली आणि मुलाखत घेणे जर मित्रांनो सोयीस्कर नसेल तर चाळणी परीक्षा किंवा इतर जी दिलेले आहे मर्यादित करण्यासाठीच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे चाळणी परीक्षा घेण्यात येईल। तर मित्रांनो अर्ज संख्या जर जास्त आली तर आणि कमी जर आली तर डायरेक्ट थेट तुमची मुलाखत होईल। तर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित जर झाले तर पहा अर्हता आणि अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही। तर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम इतर बाबी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। जर चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाले तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला जे अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम या सर्वांची तुम्हाला माहिती सांगेन मित्रांनो या संकेतस्थळावर जाहीर केल्यानंतर। तर त्याची तुम्हाला माहिती या चॅनलवरती मिळेल, तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर मुलाखतीमध्ये किमान 41% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांचा शिफारसीसाठी विचार केला जाईल। तर 41% किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मुलाखतीमध्ये मार्क घ्यायचे आहेत जर थेट मुलाखत जर असेल तर अर्ज करण्याची पद्धत पहा। येथे प्रोफाईल तयार करायची असते, तुम्हाला माहितीच असेल MPSCची प्रोफाईल तयार करायची असते। खाते तयार केलेले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करावे। तर हे तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करायचे आहेत प्रोफाईलमध्ये। तर सर्वसाधारण पहा इथे अर्ज फक्त ऑनलाईन घेण्यात येईल आणि शुल्क 719 रुपये अराखीवसाठी असेल, खुल्या प्रवर्गासाठी आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ दिव्यांग यासाठी 449 असेल। तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त जे बँक चार्जेस असतील तर परीक्षा शुल्क ना परतावा आहे। तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत आणि मित्रांनो अशा किरकोळ जागा निघत असतात याची आणि माहिती तुम्हाला याची ज्या जाहिराती निघत असतात याची तुम्हाला माहिती देखील पडत नाही आणि अशा मित्रांनो जागा भरल्या जातात। तर मित्रांनो अशाच आणि विविध प्रकारच्या ज्या जाहिराती आहेत त्याही आपल्याला कव्हर करायचं आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा। धन्यवाद।